मित्रांनो नमस्कार. आपण आहो कळमना मार्केट नागपूर इथं. या मार्केटची विशेषता आता काही दिवसाआधी याला राष्ट्रीय उत्पादनाचा मार्केट असा राष्ट्रीय मार्केटमधून घोषित करण्यात आला. मी तुम्हाला एक विषय दाखवतो. आज दिनांक आहे 30 जून आणि हा कळमना मार्केटचा हा पूर्ण परिसर आहे. तुम्ही पाहू शकता हा पूर्ण कळमना मार्केटचा परिसर आहे. आणि हा इथे गहू हे लेबर गहू वाळवण्यासाठी टाकत आहेत. याचं कारण असं आहे की हा पावसात म्हणजे भिजला आहे आणि भिजल्यामुळे हा गहू लाखो रुपये किमतीचा गहू असा तुम्ही उघड्यामध्ये पडून होता, ज्यामुळे हा पूर्ण खराब झाला आहे. आणि हे मजूर तुम्ही पाहू शकता का हे मजूर या गव्हाला बाहेर फेकून राहिलेत आणि लोकांना खायला नाही मिळत आणि लोकांना खायला मिळत नाही. लोक उपाशी मजुरी करून आपलं पोट पाणी भरतात. आणि तुम्ही पाहू शकता का इथं हा गहू सडला आणि खराब झाला. आता हा याला फेकून राहिलेत हे गहू तुम्ही पाहून राहिले. आणि हा फेकण्यात जाणारा आहे गहू. तर मित्रांनो, आंधळा दळते आणि कुत्रा पीठ खाते हे परिस्थिती आहे. नावासाठी हा मार्केट राष्ट्रीय मार्केट म्हणून घोषित करण्यात आलं, पण ह्या राष्ट्रीय मार्केटची परिस्थिती तुम्ही आज 30 जून 2026 आणि हा गहू आज सडला आणि वास मारून राहिली. ह्या गव्हाची पूर्ण वास मारून राहिली आणि हा गहू फेकण्यामध्ये चालला. ही परिस्थिती आहे राष्ट्रीय कळमना मार्केटची आजची. आज तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता एक परिस्थिती काय आहे. तर फक्त नावासाठीच ह्या सगळ्या गोष्टी आहे. हे बघा हा गहू पूर्ण सडून गेला. हा सडलेला गहू आहे बघा. हा गहू पहा, लोकांना खायला नाही मिळत. शेतकरी रात्रंदिवस राबतात आणि त्यांचा तुम्ही हा गहू पहा कसा उघड्यामध्ये, हा कळमना मार्केटमध्ये उघड्यामध्ये असल्यामुळे हा पूर्ण गहू सडून गेला. हा सडून गेला. ये दिखाओ, ये वाला दिखाओ खराब वाला. हा हे पहा हा गहू आहे. हा म्हणजे शेतकऱ्याची आणि राष्ट्रीय उत्पन्नाची कशी ऐशी तैशी होऊन कशी परिस्थिती आहे तुम्ही स्वतः पाहू शकता मित्रांनो.